खामगाव कधी काळी फक्त एक छोटंसं गाव होतं खामखेड. पण या गावामागे आहे 52 गावांच्या जहागिरीचा इतिहास, राजर्षी शाहू महाराजांच्या पावलांचा इतिहास, देशमुख घराण्याच्या समाजसेवेचा इतिहास आणि विदर्भाला दिशा देणाऱ्या एका शहराची प्रेरणादायी कहाणी. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं खामगाव आज जरी व्यापारी शहर असलं तरी 200 वर्षापूर्वी ते एक शांत, लहानसं पण संपूर्ण परिसरातील न्यायव्यवस्था सांभाळण्याची, महसूल गोळा करण्याची जबाबदारी खामखेडच्या देशमुखांच्या गादीवर होती. आणि हे महत्त्वाचे प्रशासनिक काम तब्बल अनेक वर्ष तेथूनच चालत होते. मात्र या गावाचं भाग्य बदललं, कारण इथून सुरू झाला कापसाचा मोठा व्यापार. देशभरातील व्यापारी खामगावात येऊ लागले आणि हे गाव हळूहळू विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बनलं. पण खामगाव फक्त व्यापारामुळे मोठं झालं नाही. या शहराला दिशा दिली देशमुख घराण्याने. हेच ते देशमुख घराणे ज्यांच्या लोकहिताच्या आणि समाज कल्याणाच्या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही मानाची पदवी बहाल केली. त्या घराण्यातील महान व्यक्तिमत्व म्हणजेच राव बहादूर केशवराव देशमुख. त्या काळी त्यांच्या अखत्यारीत तब्बल 52 गावांची जहागीर होती. महसूल, न्याय, लोककल्याण ही सर्व जबाबदारी ते सांभाळत होते. त्यांनी खामगावला फक्त प्रशासकीय केंद्र बनवलं नाही, तर लोकांसाठी विकासाची दारे खुली केली. आज आपण सहज नळाचं पाणी वापरतो, पण त्या काळी खामगावमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. तेव्हा देशमुख घराण्याने शहरासाठी मोठे तलाव स्वतःच्या, तर काही जागरूक नागरिकांनी स्वेच्छेने आपल्या जमिनी तलावाच्या निर्मितीसाठी दान केल्या. या तलावांमधून नागरिकांना पाणी मिळू लागलं. आजही हे जनुना तलाव त्या दूरदृष्टीची साक्ष देत उभे आहेत. खामगावच्या विकासाला नवं वळण मिळालं. या शहरात विदर्भातील पहिला स्ट्रीट लाईट बसवण्यात आले, रस्ते सुधारले आणि आपल्या खामगावातील कापसाचा व्यापार आणखी वाढावा आणि शहर मोठी बाजारपेठ म्हणून विकसित व्हावी या उद्देशाने 4 मार्च 1870 रोजी खामगावात रेल्वे दाखल झाली. मात्र या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेली जमीन देशमुख परिवाराने खामगावच्या विकासासाठी उदारपणे दान केली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच खामगावच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली. कापूस थेट मुंबईपर्यंत पोहोचू लागला. याच रेल्वेने खामगावला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नकाशावर नेऊन ठेवलं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पांढऱ्या कापसामुळे खामगाव हे सिल्वर सिटी म्हणून ओळखला जाऊ लागला. खामगावच्या इतिहासातील सुवर्ण वर्ष म्हणजे शहरातल्या देशमुख गढीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज आले. त्यांनी शिक्षणाचा संदेश दिला, सामाजिक समतेची मशाल पेटवली. त्याच काळात महात्मा गांधी, अनेक राष्ट्रीय नेत्यांनीही या गढीला भेट दिली, तर सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे मुख्य केंद्र बनले. खामगावमधील आजच्या फरशी सुटारपुरा भागातील देशमुख गढी, जे आज देशमुख परिवाराची 18वी पिढी असून आज इथे श्रीमंत शिवाजीराव देशमुख व देवेंद्र देशमुख राहतात. आज खामगावची ओळख कापूस, व्यापार, रेल्वे इतकीच नाही, ही ओळख आहे देशमुख घराण्याच्या दूरदृष्टीची, शाहू महाराजांच्या शिक्षण क्रांतीची, महात्मा गांधींच्या स्वदेशी विचारांची आणि हजारो सामान्य नागरिकांच्या कष्टांची. खामगाव हा फक्त एक शहर नाही, तो विदर्भाच्या इतिहासातील जिवंत वारसा आहे.